कंकाळ घे तुझा वध एकदा इंद्राच्या दरबारी गेले असता चिंताग्रस्त देवेंद्राला पाहून म्हणाले की हे राजा आपण कसली चिंता करता। तेव्हा राजा म्हणाला, सप्त पाताळातील चंपावती नगरीचा अधिपती कंकाळ घेतू राक्षस हा पृथ्वीवरील प्रजेला व स्वर्गातील देवतांना फार चढत आहे आणि त्याचा निपात कसा करावा याचा उपाय मला सापडत नाही। तेव्हा त्यावर तुम्ही नारद मुनींना म्हणतायत त्यावर तुम्हीच काहीतरी युक्ती करा आणि त्या राक्षसाचा वध करा अशी विनंती करतोय। तेव्हा नारद म्हणतायत, राजेन आपण मुळीच काळजी करू नका, त्या राक्षसाला मारण्याचा उपाय मी लवकरात लवकर करतो। नारद म्हणे राजन घाबरायचं नाही, त्याच्यावर करतो रामबाण उपाय। नारद मुनी गंधमादन पर्वत नगरीत येऊन दाखल झाले आणि त्या नगरीचा अधिपती विद्याधर त्याची कन्या मलयनंदिनी ही शिवपार्वतीच्या पूजेमध्ये मग्न होती आणि तिची शिवपार्वतीवरील भक्ती पाहून नारद खूप समाधानी झाले आणि तिची विचारपूस करण्यास सुरुवात केली। तेव्हा मलयनंदिनी म्हणते, पार्वती मातेने मला असा वर दिला आहे की या भूमीवरचा कर्तव्यदक्ष प्रजापाल न्यायी व पराक्रमी अशा पुरुषाबरोबर तिचा विवाह होईल। तेव्हा मलयनंदिनी म्हणते की राजा हे मुनिवर की असा राजा मला अजून का बरं भेटत नाही, त्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे। हे रूपवती मलयनंदिनी, कोणतीही गोष्ट वेळ आल्याशिवाय होत नाही आणि तुझा विवाह सुद्धा तुझ्या विधीने लिखिताप्रमाणे होईल। त्यावर मलयनंदिनी म्हणते,
असा शूरवीर पराक्रमी पुरुष या भूतलावर कोणी असेल का हो? तेव्हा मुनिवर म्हणतायत मैत्री नगरीचा राजा मित्रजीत हा सध्याचा पृथ्वीवरील पराक्रमी असा राजा आहे. कदाचित तो तुझा भावी पती असेल. तेव्हा मलय नंदिनी फार आनंदित झाली व म्हणाली मैत्री नगरीचा राजा नारद मुनी त्याच वेळी तेथून अदृश्य झाले व सप्त पाताळामध्ये चंपावती नगरीमध्ये कंकाळकेतूच्या दरबारामध्ये प्रगट झाले आणि कंकाळकेतूचे गुणगान गाऊ लागले. ते म्हणतायत हे कंकाळकेतू तुझ्यासारखा पराक्रमी या पृथ्वीवर मी पाहिला नाही आणि तुझ्यासारख्या वीराला जर भक्तराणी म्हणून कोण शोभेल ती आहे म्हणजे गंधमादन पर्वत नगरीची राजकन्या मलय नंदिनी. तू लवकरात लवकर जाऊन त्या कन्येचे पाणी ग्रहण कर. त्यावेळी कंकाळकेतू निघाला. कंकाळकेतू निघाला गंधमादन नगरीकडे. तिकडे मित्रजितावर मनोमनी प्रेम करणारी मलय नंदिनी तिच्या सखी बरोबर युट्यूबवाले योगेश सुरे यांच्याकडून भारुडासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने सुद्धा धन्यवाद देत आहोत. इकडे मित्रजितावर मनोमनी प्रेम करणारी मलय नंदिनी आपल्या सखी बरोबर कुंजवनी विहार करत असताना कंकाळकेतू तिथे आला आणि तिला प्रेमाची विनवणी करू लागला. परंतु मलय नंदिनीने त्याचा अपमान केला आणि शेवटी त्याने आपल्या बळाचा वापर करून मलय नंदिनीला कैद केले आणि आपल्या चंपावती नगरीमध्ये घेऊन गेला. तिला एका बंदिस्त महालामध्ये कैद केले व ती अशी दुःखी झालेली मलय नंदिनी आपल्या प्रियकराच्या आठवणीने शिव पार्वतीचा धावा करू लागली. धाव शिव शंकरा धाव रे आधा.
हो, नारद मुनीने सुरू केलेल्या युक्तिवादाला आता चांगलाच रंग आला होता. त्यामुळे देवश्री नारद हे फारच खुश झाले होते. कोणताही विरोध न करता ते मैत्री नगरीमध्ये येऊन दाखल झाले व सारा वृत्तांत मित्रजित राजाला कथन केला. अरे राजा, तुझ्यासारखा सत्वशील पराक्रमी तूच आहेस आणि तुझ्यासारख्या वीराला जर पत्नी म्हणून कोण शोभेल ती गंधमादन पर्वत नगरीची राजकन्या मलय नंदिनी. तेव्हा राजाला त्या सुंदरीबद्दल कुतूहल निर्माण झाले व तो तिची विचारपूस करू लागला. काय म्हणतोय बघा. ही कोण सद्गुणी मलय नंदिनी साधवा म्हणावा धनार्दनी. नारद मुनी म्हणाले की हे राजा, मलय नंदिनी सुद्धा तुझ्यावर मनोमनी प्रेम करत आहे. कारण सत्वशील पराक्रमी अशा राजाबरोबर तुझा विवाह होईल अशा वर तिला पार्वती शिव पार्वती मातेने दिला आहे. आणि या भूतलावर तू तसा एक पुरुष आहे. राजा अति आनंदित झाला. तेव्हा नारद मुनींना वाईट वाटले. कारण राजाची ही व्याकुळता पाहून त्यांना चांगलं वाटलं नाही. तेव्हा नारद मुनी म्हणाले, चंपावती नगरीचा अधिपती कंकाळकेतू राक्षस त्याने गंधमादन पर्वत नगरीची राजकन्या मलय नंदिनी तिला पळवून नेऊन तिला एका बंदिस्त महालामध्ये कैद केले आहे. जर तू त्या राजकन्याची सुटका करशील तरच ती मलय नंदिनी तुला लाभेल, अन्यथा ती राक्षसांच्या बंदिस्त महालामध्ये झुरून मरून जाईल. नारदाचे हे कथन ऐकून राजा अगदी संतप्त झाला. अरे, कधी न पाहणाऱ्या मलय नंदिनीने माझ्यावर एवढे मोठे प्रेम केले तर संकट समयी मी तिची सुटका करीन व त्या राक्षसाला यमसदनास पाठवीन अशी प्रतिज्ञा करून मित्रजित राजा आपल्या दिव्य आयुधासहित चंपावती नगरीकडे निघाला. काय म्हणतो बघा. चंपावती नगरीच्या कंकाळकेतू कंकाळकेतूच्या सर्व सैन्याचा पराभव केला व मलय नंदिनीची भेट घेतली. दोघांनी एकमेकांना पाहिलं. स्वप्नातील प्रियकराला पाहून मलय नंदिनी अगदी खुश झाली आणि म्हणते बघा, मित्रजित राजा पाहुनी तुला
आपण आपला जीव धोक्यात घालून का बरं आला? तो कंकाळ घेतो महादृष्ट आहे, त्यावर श्लोक निघले त्याच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद. आपला जीव धोक्यात घालून का बरं आला? त्यावर मित्राजित राजा म्हणतोय की हे प्रिये, तू काळजी करू नकोस. त्या कंकाळ तुझा वध करून मी तुला इथून मुक्त करेन. तेवढ्यात ही गोष्ट त्या कंकाळ तुला समजली आणि तो संतप्त होऊन मित्रजितावर चाल करून आला आणि म्हणतो बघा, कंकाळ तुला रागभारी आला, मित्रजितावर चालून गेला. दोघांचे दुःख युद्ध झाले. त्या घनघोर युद्धामध्ये मित्रजिताने कंकाळकेतूचा वध केला व मलयनंदिनीची सुटका केली. तेव्हा तेथे शिवपार्वती आणि नारद प्रकट झाले आणि त्यांनी मित्रजित आणि मलयनंदिनीला शुभाशीर्वाद दिले. शंकर पार्वती तुमचं मिलन म्हणजे जगत कल्याणाचा एक भाग आहे आणि त्यामुळे तुम्हाला हा त्रास सहन करावा लागला. हा कंकाळ तुझा वध व्हावा म्हणून हा सारा खेळ त्या ठिकाणी मांडला होता. तर पुण्यवंतांना देखील त्रास सहन करावा लागतो व त्यानंतर मित्रजित आणि मलयनंदिनीचा विवाह मोठ्या घाटावाटात पार पडला व ते सुखाने राहू लागले. आज आनंदात इथे माझी कथा संपली. सर्वांचा आभार मानतोय, युट्यूब वाल्यांचे पण आभार मानतोय, कारण या ठिकाणी वेगळी परंपरा तुम्ही या ठिकाणी सुरुवात केली आहे. धन्यवाद. तसेच
मित्र सुयश काळे बुवा, जर चुकून काही वाईट शब्द गेला असेल तर माफी असावी. त्या ठिकाणी सांगता करतोय. ज्ञानोबा 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 माऊली Thank you.